नमस्कार. मी आलो आहे आज आमचे मित्र आहेत महेंद्रजी बांगर आणि त्यांचे वडील या ठिकाणी बघताय. आपलं काका नाव सांगा संपूर्ण. शांताराम बाबू बांगर. शांताराम बाबू बांगर यांच्या शेतावरती आलो आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी आंब्याची मोठमोठी हापूस आंब्याची या ठिकाणी झाडं आहेत. तर ही साधारण झाडं कधी लावलेली आहेत? 82 ते 84च्या दरम्यान. हां, मग ही आत्ता एवढी मोठी झालेली झाडं आहेत, त्याच्या पाठीमागे तुम्ही काय काय कष्ट घेतलेले आहेत? मी ज्या वेळेला रेव्हेन्यू खात्यात कामाला होतो, हां सरळगावला तलाठी म्हणून काम करत होतो, हं. त्यावेळी वर्षी ही स्कीम आली पहिले. ओके. हां, शासनातर्फे. शासनातर्फे. आणि मी त्याच्यानंतर म्हशा आपल्या सरळगाववरून मुरबाडला तलाठी म्हणून हां गेलो हां आणि त्याच वर्षाला ही स्कीम आली. आणि अच्छा. माझे संबंध ऑफिसर लोकांशी आल्याबरोबर हां. मी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला. 120 आंबे त्यावेळेला मी लावले या ठिकाणी. हे किती वर्ष झाली आहे आंब्याला आता? 84 सालचा विषय. 84 सालचा. 84. 14 आणि 26 40 वर्षाचा कालखंड जवळजवळ गेलाय. म्हणजेच आपण बघू शकतोय आपल्या समोर जी व्यक्ती उभी आहे ती नुसते शेतकरी नव्हेत तर एक तलाठी म्हणून त्यांनी काम, सर्कल ऑफिसर म्हणून त्यांनी भूमिका आपले कार्य केलेलं आहे. अशा प्रकारचे सरकारी अधिकारी आपल्या समोर आहेत आणि ते प्रत्यक्ष शेतकरी आहेत. त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. मग तुम्ही 120 झाडं त्यावेळेस लावले, मग त्याच्यावेळेस इथे पाण्याची सोय काय? पाण्याची सोय त्यावेळेला परिस्थिती अशी होती का त्याच वेळेला हा डॅम चालू होता. हां, आणि या ठिकाणी एक विहीर होती. बरं. म्हणजे आता वॉटर सप्लायची आमची पूर्वी तिकडे. आहे, हां हां खाली विहीर होती. हां तर त्या विहिरीवरनं 5ची मोटर बसवली होती आम्ही त्यावेळेला. हां. मंजूची मोटर होती ओके. त्यावेळेला. हां ती 5ची सुरुवातीला काय झालं, हां. 82च्या दरम्यान गुलाबसाहेबांच्या माध्यमातून हां. अख्ख्या तालुक्यामध्ये ऊसाची लागवड करण्याचा प्रयत्न झाला. बरं. हां म्हणजे दसई विभागामध्ये बरं. आणि खांडपा विभागामध्ये, किशोरच्या विभाग असे 3-4 विभागामध्ये त्याच्यात मी या ठिकाणी तो प्रयत्न केला. 1.5 एकरमध्ये मी ऊस काढला पहिल्यांदा. बापरे. इथे. इथे हां 1.5 एक म्हणजे सपाटीकरण केलं आणि सपाटीकरण 1.5 केलं, एकरमध्ये ऊस हां. काढला. जवळजवळ 30 टन मी ऊस त्यावेळेला विघ्नहरला नेऊन दिलाय. बापरे. विघ्नहर साखर कारखाना. तर ओझरचा. तर त्याच्या नंतर मग ऊसाचं संपल्यानंतर आता करायचं काय? हां 5ची मोटार होती आपल्याजवळ. हां, मग ती स्कीम आली योगायोगाने दुसऱ्या वर्षाला. हां आणि मग ती स्कीममध्ये मी हा विषय घेतल्यानंतर हां. इथे राहिलो. प्रत्येक आंब्याला हां ही या ठिकाणी उंचवटा होता, हां हां थोडासा अजून होता. हां. आणि इथे एक लहानसं झोपडी हे आता चांगली आहे. हां, चांगलं आहे. पण त्यावेळेला झोपडीसारखं बनवलं ते. झोपडी टाईप हां. सगळं इथं बसणं, तिथे मी थांबत असतो. अच्छा. हां. मी घरी 5 म्हणजे 5:30ला तिथनं ऑफिसमधून निघालो. निघाल्यानंतर इकडे आलो. पहिले मुरबाडला म्हणजे हां. ऑफिसला जायचं, काय हां. असेल ते बघायचं बरं. म्हणजे हेड ऑफिसला. हां आणि तिथून मग घरी यायचं. हां. घरी आलो का भाकरी माझी तयार असायची. हां. भाकरी घेऊन मी इथे यायचो. हां. 10 वाजेपर्यंत पाणी द्यायचं काम बरं. केलं. अगदी कष्टातून फुलवलेला माळा म्हणजेच आमच्या बांगर साहेबांनी खूप कष्ट केलेले आहेत. 40 वर्षापूर्वी लावलेली छोटीशी जी रोपं होती आता ती अगदी खूप मोठी गगनाला भिडून राहिलेली आहेत. आता ह्या आंब्यावरती एक दादा माझे आंबे काढा गेलेत, आपण दाखवू शकता या ठिकाणी. जसं झूम करून दाखवते दादाला किती वरती ते फांदीवरती बसलेले आहेत आणि ते आता जाळ्यामध्ये आंबे काढतात. आता ते वरतून आंबे फेकतील आणि त्यांची माऊली कशा प्रकारे आंबे झेलणार आहे दाखवा. फेक बेटा. हां हे बघा अशा प्रकारचे आंबे वरून काढले जातात. सुरक्षितरित्या ते खाली येतात. म्हणजे मार लागला तर आंबा खराब होतो, परंतु अशा पद्धतीने जर आंबे काढले तर ते खराब होत नाहीत. आणि अशा प्रकारची मेहनत शेतकरी घेत असतात. साधारण ह्या आता 120 झाडांपैकी किती झाडं चांगल्या पद्धतीने आहेत? आता जवळजवळ 50 एक झाडं जमतेम राहिलेली आहेत. या इकडे आपण 50 एक झाडं चांगल्या पद्धतीची आहेत अजून. मग साधारण एक झाड आपल्याला उत्पादन किती वर्षाला देऊ मला शकतो? सरासरी ज्या वर्षापासून म्हणजे 7-8 वर्षांनंतर उत्पादन सुरू झालं. बरं म्हणजे 90 पासून साधारणतः उत्पादन सुरू झाल्यानंतर बरं. हां 60-70 हजाराचे आंबे मी प्रत्येक वर्षाला विकण्याचा प्रयत्न झाला आहे. हां सरासरी सरासरी. 60-70 ॲव्हरेजच होता आमचा. हां म्हणजे जी मेहनत आपली केली असते ती मेहनत निघते. आणि शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगा, एक काय संदेश द्याल काय? काय लागवड केली पाहिजे, मेहनत घेतल्याशिवाय काहीच उपयोग नाही. नक्कीच मेहनत केली तर फळ मिळतं आणि कोशिश करणे वालो की हार नाही होते म्हणतात. आणि प्रत्येक व्यक्तीने शेतकऱ्यांनी जर चांगला प्रयत्न केला तर नक्कीच अशा प्रकारचं नंदनवन, अशा प्रकारचं आपण आंबे असतील, चिकू असतील, आपण काय काय लागवड केलेली आहे?
सुरुवातीला मी 100 लिंब, हा आंबे 120, 100 लिंब हा आणि 100 लिंब आणि हे चिकू हा एवढे लावले. पण काय झालं, बाजूला 40 एकर जमीन एका मुंबईवाल्याने घेतली बरं हा आणि त्यांनी सपाटीकरणाच्या माध्यमातून हा आता सर्व हा आग लागली होती आग लावली. हा आगीमध्ये माझे लागलेले आंबे जळाले होते. बापरे, मी त्यावेळेला सर्कल ऑफिसर होतो याला म्हणजे अंबाडीला. हा तर वाडा अंबाडी. वाडा अंबाडी. तर वाड्यावरून मी त्यावेळेला इलेक्शन चालू होतं लोकसभेचं हा आणि मी वाड्याला होतो. मला फोन आला. हम्म. फोन आल्यानंतर मी साहेबांना विचारलं, साहेबांनी मला गाडी दिली. मी हा, शासकीय हा, गाडी दिली. शासकीय गाडी दिली, हा. की घेऊन जर पेट्रोल टाकणार तू उद्या परत ये. हा गाडी घेऊन मी आलो तर इथं फक्त ती मी रडलो ह्या ठिकाणी. नक्कीच हा म्हणजे हे आता ते लहान होते. लहान हे होते, आता आता मला मोठे. साधारणतः अशा पद्धतीचे हा, आंबे होते आणि लागलेले आंबे खाली असे हम्म. आणि ते करपलेले बघितल्यानंतर वाईट, माझं अक्षरशः. अजूनही हृदय माझं हा. नक्कीच एक माय जशी आपल्याला लेकराला वाढवते तशा प्रकारे काकांनी ह्या ठिकाणी जी झाडं लावली होती ती ते आगीमुळे ती त्याच्यामध्ये भस्म झाली होती, त्याच्यामध्ये लागलेली फळं सुद्धा जळाली होती. त्याच्यामुळे त्यांनी जी व्यथा सांगितली की जसं आपल्या लेकराला जर ठेस लागली तर आईचं जसं हृदय कळवळलं जातं त्याप्रमाणे बाबांचं हृदय कळवळलं होतं, कारण त्यांनी मेहनत केली होती आणि झाडं छोटीशी मोठी वाढवली होती. अशा प्रकारचे शेतकरी जर आपल्याकडे असतील तर नक्की शेतातून सोनं पिकवलं जातं असं म्हणतात. तर त्यावर्षी मला विशेष सर त्यावेळेला आमदार होते, हां विषय साहेब, हां दिगंबर विशे. दिगंबर विषय साहेब, हां तर मी तो जो माणूस होता हां तो त्यांच्याकडे गेला. बरं हां ते मग माझ्याकडे आले त्याला घेऊन. हां हां तो त्याची हिंमत नाही झाली. नाही त्याचा झाली. जेसीबी हां आणि 3-4 ट्रॅक्टर आमच्या माणसाई मला, मी वाड्याला होतो, हो. मला येईपर्यंत इथं थांबून ठेवले ते. अटकून ठेवले होते. त्याला हात लावूनच दिला नाही त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं. मग विशेष सरांनी कॉम्प्रोमाइज केल्यानंतर 70,000 रुपये मला त्यांनी नुकसान भरपाई त्यावेळेस. नक्कीच नुकसान भरपाई जरी दिली असली तरी काही झाडांची नुकसान भरपाई होत नाही, त्याच्यामुळे बरेचसं नुकसान झालं असेल परंतु त्याच्याहूनही ते खचले नाहीत. आपण पुन्हा प्रयत्न केले आणि झाडं वाढवले. झाडांचं काय झालं, त्यावेळेला पाणी भरपूर होतं, पाणी भरपूर होतं, नदी आहे खाली, नदी खाली. लागून होतं. पाणी भरपूर असल्या कारणाने संपूर्ण जमीनच मी भिजून टाकली ओके टोटल. म्हणजे गारवा सतत कसा झाडांना मिळेल हा मिळेल. हा मी प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पुन्हा झाडं नक्कीच म्हणजे जर झाड सुकलं असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने त्यांच्यामध्ये जर पाणी जर असेल आणि पाण्याने ते पुन्हा हिरवळ त्यांनी तयार केलेली आहे. या ठिकाणी आपण बघतोय जंगलबाग आहे, तालुका तुमचा मुरबाड ना, मुरबाड शेलारी गावाचे हे शेतकरी आहेत. त्यांनी या ठिकाणी 1.5 एकर शेतीमध्ये ऊस लावून तो ऊस ओझरमध्ये असलेल्या साखर कारखान्यात दिलेला आहे. म्हणजेच आधुनिक शेतकरी ज्यांना म्हणता येईल, एक कर्तबगार ऑफिसर अधिकारी सर्कल अधिकारीपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी तलाठ्याचं काम केलेलं आहे आणि अशा म्हणजे उन्नत शेतकऱ्याच्याकडे समोर आपण आहोत. नक्कीच आमचं सुद्धा भाग्य आहे आणि तुमच्याविषयी आम्हाला बोलायला भेटलं. आपण काय संदेश द्याल या माध्यमातून, तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जाणार? शेतकऱ्या तसं जर बघितलं आता शेतीमधून फायदा निघत नाही. आज 4 मजूर लागले, मजूर 4 मजुरांची किंमत मजुरी, 2,000 रुपये सरासरी. किती पैसे बरोबर. आणि आता आंबे किती मिळाले, हां उत्पादन किती आणि खर्च किती. बरोबर. उत्पादनापेक्षा खर्च जास्त व्हायला लागला, शेती परवडत नाही लोकांना, अशी परिस्थिती तयार झालेली आहे. त्याच्यात कुठेतरी आता शासनाकडनं आम्ही ज्या वेळेला याच्यावर हे करतो काय म्हणतो आपण त्याला, ते आंब्यांचं विमा वगैरे असेल तुमचा ना? विमा उतरवतो, हां परंतु मिळताना किती मिळतात, 4 हां लाख 1.25 लाख जास्तीत जास्त ना, 1.25 लाख रुपये मिळालेले आहेत आतापर्यंत. बरं हां हां पण त्याच्यामध्ये भागत नाही. भागत नाही. आता दिवसभर मी तर हां दिवसभर तुम्ही कष्ट बाहेर करता. कुठे जर नसलो हां, हां. म्हणजे मी शेतावर असता. हां शेतावर, मी मला घरी आवडतच हां, नाही. नक्कीच. मी इकडे झाडीमध्येच मला जास्त नक्कीच आवडते. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानंतर माणसाची तब्येत चांगली राहते. आपण अजून सुद्धा ठणठणीत आहात, खूप छान वाटतं. शेतकऱ्याला जर शेती परवडत नसेल तरी तो शेती करायचं काही सोडत नाही. मला ह्या माध्यमातून सांगायचं आहे, शेतकऱ्याचं शेती करणं ते सोडणार नाही आणि शेतकरी आहे म्हणून आमच्यासारखे लोक चांगल्या प्रकारचे आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया न केलेले आपल्याला आंबे खायला मिळतात. सेंद्रिय खताने पिकवलेले तुमच्याकडे असलेले आंबे, म्हणजे आपल्याकडे एकदम म्हणजे शेणखत, शेणखत म्हणजे रासायनिक कुठल्या प्रकारचं खत नाही, अजिबात प्युअर आंबे आपल्याला इथे खायला मिळतात. आपण या ठिकाणी बघू शकतो हे जे आंबे आहेत, आता
हे आंब्याचा अशा प्रकारचा लालसर कलर झालेला आहे, म्हणजे आता तो आंबा पिकायला रेडी आहे. तो 2-4 दिवसामध्ये पिकेल, 4-8 दिवसामध्ये पिकेल. 7-8 दिवस हा हापूस आंबा आहे. हापूस. अगदी बघा, खूप छानपैकी त्याचा कलर आहे. अशा प्रकारचे आपल्याला म्हणजेच सेंद्रिय खताने आपल्याला पिकवलेले आंबे मिळणार आहेत. म्हणजे इथं रासायनिक प्रक्रिया केलेली नाही. चांगल्या प्रकारचा आंबा आहे. या ठिकाणी मस्त त्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे आणि खाल्ल्यानंतर खूप गोडवा आपल्याला मिळणार आहे. तर आपण वेळात वेळ काढून आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि शेतकऱ्यांनी बाबांसारखं नक्कीच आपण आदर्श घेऊन शेती केली पाहिजे. ज्याच्याकडे शेती आहे, त्याच्याकडे पाणी आहे, मुबलक पाणी आणि शेती जर असेल तर नक्कीच शेतातून सोनं पिकवता येतील. या माध्यमातून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. जय शेतकरी, जय सरकार. तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सतत मदत मिळण्याचं काम व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच सरकारला एक विनंती असेल की शेतकऱ्याचे ज्या काही उणीव आहेत, ज्या काही शेतकऱ्याच्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजेत आणि आपण नक्कीच सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असा मला एक संदेश द्यायचे. धन्यवाद.